बिनविरोधाच्या राजकारणावरून आता राज्यामध्ये खून पडू लागल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सोलापुरात राजकीय वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्घृण खून झाला। या हत्येवरून विरोधकांनी भाजपच्या राजकारणावरती आरोप केलेत। बघूयात। सोलापुरात राजकीय वादातून घडलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येबद्दल 15 जणांवर गुन्हे दाखल झाले। आरोपींमध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविकांसह 15 जणांची नावे आहेत। एकीकडे भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांवरून आरोप होत असताना त्याच बिनविरोधाच्या वादात इकडे सोलापूरमध्ये हत्या झाल्यानं विरोधक आक्रमक झालेत। सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं। आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत। जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। मला या संदर्भातली संपूर्ण माहिती नाही आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेबद्दल या राज्यात कुठच्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होत नाही। सोलापुरात नेमकं काय घडलं ते समजून घेऊयात। सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2च्या क वॉर्डामध्ये भाजपकडून शालन शिंदे आणि रेखा सरवदे या दोन्ही उमेदवार इच्छुक होत्या। भाजपनं शालन शिंदेंना तिकीट दिल्यामुळे रेखा सरवदेंनी अपक्ष उमेदवारी भरली। रेखा सरवदेंनी अपक्ष उमेदवारी भरल्यामुळे भाजपच्या दोन्ही गटात अंतर्गत वाद झाले। अखेरीस रेखा सरवदेंनी अपक्ष अर्ज मागे घेतला। मात्र यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदेंसह समर्थकांनी रेखा सरवदेंच्या घराच्या परिसरात जल्लोष सुरू केला। माघार घेतल्यावरही तुम्ही घराच्या परिसरात जल्लोष का करता असा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे तिथे गेले। बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते। ते मनसेत असले तरी भाजपकडून अपक्ष अर्ज मागे घेतलेल्या रेखा सरवदे या नात्यानं त्यांच्या वहिनी होत्या। सरवदे जाब विचारायला गेल्यावर भाजपच्या शालन शिंदे समर्थकांनी वाद सुरू केला। याच वादाचं रूपांतर बाळासाहेब सरवदेंच्या क्रूर हत्येमध्ये झालं। तक्रारीनुसार भाजपच्या उमेदवार शालन शिंदेंनी मनसेच्या सरवदेंच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली। त्यानंतर इतर समर्थकांनी कोयता, चाकू आणि गुप्तीनं सरवदेंवर वार केले। एकानं थेट छातीमध्ये गुप्ती खुपसली। बाळासाहेब सरवदेंचा जागीच मृत्यू झाला। हा सारा प्रकार दुपारी 4:30च्या दरम्यान घडला। त्यांच्या फिर्यादनुसार शालन शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या मोहल्ल्यात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत। त्यावर जाब विचारण्यासाठी मृतक आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टॅबिंग झालेले आहेत। त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं तिथं मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केलं। मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर मनसैनिकांनी भाजपच्या शालन शिंदेंच्या ऑफिसची तोडफोड केली। दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात 15 जणांना अटक झाली असून आरोपांचे तार भाजप आमदाराच्या मुलापर्यंत जात आहेत। ज्यांनी हे कृत्य कांड केलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। हे नुसतं आणि शो आहेत, म्हणजे त्याचे चिल्ले पिल्ले आहेत। ह्याच्या मागचा खरा सूत्रधार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्याच्या मागचा खरा सूत्रधार जर कोण असेल तर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख आहेत। यांच्या सर्व मोबाईलचं चौकशी झाली पाहिजे, कॉल रेकॉर्डिंग झाली पाहिजे आणि या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे, CBIची चौकशी झाली पाहिजे। अमित साहेब ठाकरेचं बोलणं झालेलं आहे। आज किंवा 1-2 दिवसामध्ये ते सोलापूरला येतील।
बाळासाहेबांच्या घरी भेटायला. तुमच्याच पक्षातल्या व्यक्तीविरोधात जल्लोष का करता असं विचारायला गेलेल्या व्यक्तीची थेट हत्या झाल्यानं सोलापुरात खळबळ माजलीय. भाजपकडून इतर उमेदवारांवर दबावाचा आरोप विरोधक करताय. या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचं राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा. विजयकुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं. बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार, मनाला येईल तशा नोटा वाटणार, पाहिजेल त्याला दारू वाटणार, पाहिजेल त्याला जेवण देणार. लोकशाही आहे कुठं? सोलापूर महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्र तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युतीमध्ये लढतीये. दुसरीकडे मवियामध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधूंसह माकपनं आघाडी केली आहे. मात्र बिनविरोधाच्या राजकारणातून झालेल्या संघर्षात एका पदाधिकाऱ्याच्या क्रूर हत्येनं संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.